आज मी तुम्हाला आजच्या शिवण क्लासच्या भागामध्ये बाही कशा प्रकारे कटिंग करायची असते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा आता मी काय केलेलं आहे, हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे बघा। तर याचा आपल्याला काय करायचं आहे, आर्महोल चेक करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला बाही कट करायची आहे। आता इथे आर्महोल निघालेला आहे बघा 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता हा भाग मी बाजूला ठेवते आणि आता आपण बाहीची कटिंग करायला घेऊयात। आता इथं काय करायचंय, इथं आता उंची घ्यायची आहे। तर अर्धा इंच उंची मी खाली ठेवली, खाली सोडली आणि अर्धा इंच वरती म्हणजे 6ची आपल्याला बाही कट करायची आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिन वाढून घेतली। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, दंडघेर घ्यायचा आहे। तर दंडघेर आहे 12, 12चा निम्मा भाग 6 आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता ही बंद बाजूकडून मी उंची घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं कॅप हाईट घ्यायची। तर इथं 6ची बाही म्हणून मी 2.5 इंचाचा म्हणजे कॅप हाईट घेतली आणि जे आपण आर्महोल मोजलं होतं 8.5 इंच तिथं आता मार्जिन करून मी अशा प्रकारे दंडघेराला जोडून घेते आणि इथं बाहीला जॉईंट लावायचं आहे। तर ते 2 इंचाचे जॉईंट आपण नंतर लावून घेऊया जेव्हा शिवायला घेतो तेव्हा। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याचा मध्य काढून घ्यायचा। मध्य काढल्यानंतर आता आपण हे दोन्ही जॉईंट एकमेकाला जोडून घेऊयात आणि तिथं आपण त्याचा पण एक मध्य काढून घेऊयात। आणि आता हे जे मध्य काढलाय ह्याच्या आपल्याला बरोबर मध्यभागी 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायची आहे। तर आता बघा बरोबर 1.5 इंच 2 पॉईंट काढून घ्यायचे 1.5 इंचाचे, म्हणजे आपला समोरचा भाग आणि बाहीचा मागचा भाग असे 2 पॉईंट मी काढून घेतले। इथे 1 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि आता आपण बाहीला आकार द्यायला घेऊयात। तर बघा हलक्या हाताने मी जो पहिला पॉईंट काढलेला होता तिथून आता मागचा भाग मी आखून घेतलेला आहे आणि आता आपल्याला समोरचा भाग आखायचा आहे। तर तो दुसऱ्या बाजूला आपल्याला जो पॉईंट काढलेला होता आपण खालच्या बाजूला तिथं आपण समोरचा भाग काढून घेणार आहोत, म्हणजे मच्छी कट काढून घेणार आहोत। आणि अशा प्रकारे बाही आपली पूर्ण आखून झालेली आहे। आता आखल्यानंतर आपण बघा उंची घेतली, दंडघेर घेतला आणि बरोबर बाहीचा आकार देऊन कटिंग करून घेऊयात। आणि आता हे 2 इंच आहे तर इथं आपण 2 इंचाचा बरोबर जोड लावून घेऊयात आणि अशा प्रकारे पूर्ण बाहीची कटिंग झालेली आहे।